लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान, कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर. आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध, तसंच कपाट, शोकेस, बेड, ड्रेसिंग, डायनिंग, टीपॉय, सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध. याचबरोबर टेबल, खुर्ची, आराम खुर्ची, वॉर्डरोब, डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज. अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील साई कमल फर्निचर. साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल. आजच भेट द्या साई कमल फर्निचरला. प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते, वसंत लॉन्स समोर, संगमनेर. मोबाईल 98 814 73 753 आणि 98 902 61 272. अहिल्यानगर महानगरपालिका, जगदंब फाउंडेशन आणि साऊ एकल महिला समिती यांच्या संयुक्त विद्यमानं 7 एप्रिलला महानगरपालिकेच्या राजमाता जिजाऊ सभागृहामध्ये एकल महिलांचा भव्य असा रोजगार मेळावा पार पडलाय. या कार्यक्रमाचा प्रारंभ राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाला. तर उपस्थित मान्यवरांचा शाल आणि पुस्तक देऊन सन्मान केला गेला. यात कडधान्य वाटप, बॅग वाटप, एकल महिलांना पुरस्कार वितरण, पैठणीसह भव्य लकी ड्रॉ, रोजगार उद्योग विषयाबाबत चर्चासत्र आणि विविध शासकीय योजनांची माहितीही दिली गेली. महाराष्ट्रातील इतर महानगरपालिकांपैकी एकल महिलांचा असा पहिलाच मेळावा अहिल्यानगर महानगरपालिकेमध्ये झाल्याबद्दल सर्व नगरसेविका आणि अनेक महिलांनी समाधान व्यक्त केलंय. तर अनेक संकटांवर मात करून ज्या एकल महिलांनी व्यवसाय सुरू करून स्वतःचं कुटुंब सावरलं आणि प्रगती केली, अशा एकल महिला शोधून त्यांना पुरस्कार देण्याची ही जगदंबा फाउंडेशनची संकल्पना खूप उत्कृष्ट आहे, असे गौरवोद्गार महापौर ज्योती गाडे, उपमहापौर गीतांजली काळे आणि माजी महिला बालकल्याण समिती सभापती विद्यमान नगरसेविका पुष्पाताई बोरुडे यांनी काढलेत. त्यांनी फाउंडेशनच्या उत्कृष्ट नियोजनाबद्दल त्यांचं कौतुक केलंय. कुठून तरी सहाय्यता मागण्यापेक्षा प्रत्येक माझ्या एकल महिला भगिनीने स्वतःच्या पायावर उभं असणं हे खूप गरजेचं आहे. मी तुम्हीच उभं असणं गरजेचं आहे स्वतःच्या पायावर असं कधीच म्हणणार नाही. मी प्रत्येक वेळेस जिथे जिथे माझ्या महिला भगिनींचे कार्यक्रम असतात तिथे मी म्हणत असते की आर्थिक परिस्थिती चांगली व्हावी किंवा पैशासाठी नाही, तर स्वतःच्या स्वाभिमानासाठी, स्वतःच्या आत्मसन्मानासाठी आणि स्वतःच्या एक मानसिकतेसाठी की नाही मी आज काहीतरी चांगलं केलंय किंवा मी आज बाहेर जाऊन ही गोष्ट केली. त्याच्यामुळे प्रत्येक महिला भगिनीने थोडंसं वेळ म्हणा घराच्या बाहेर पडलं पाहिजे, स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे. फक्त आर्थिक व्यवस्था आपल्या घराची व्यवस्थित व्हावी म्हणून नाही, तर स्वतःच्या आत्मसन्मानासाठी सुद्धा महिलांनी काहीतरी केलं पाहिजे. भगिनींना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी घेऊ. आता एकच सांगेल की प्रत्येक महिलेने स्वतःसाठी खंबीरपणे उभं राहायचं असतं, स्वतःच्या मुलांसाठी उभं राहायचं असतं, स्वतःच्या कुटुंबासाठी उभं राहायचं असतं. आणि हे करत असताना एकच सांगेल की तुम्हाला तुमच्या मुलांसाठी, कुटुंबासाठी एकटीला उभं राहायचं आहे, तर स्वतःच्या आरोग्याची पण काळजी घेत जा की जेणेकरून तुम्ही उत्कृष्टरित्या तुमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करू शकाल. आणि एक लक्षात राहू द्या, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये यत्र नारी पूजयन्ति तत्र रमती देवता, म्हणजे जिथे नारीचं पूजन होतं तिथे देवतांचा वास असतो अशी आपली भारतीय संस्कृती सांगते. त्याच्यामुळे कुठल्याही महिलेने स्वतःला कमी लेखायचं नाही, प्रत्येक गोष्टीमध्ये पुढे यायचं. आणि ह्या तुम्हाला जर तुमच्याकडे मुलगी असेल, तुम्हाला मुलगी असेल तर त्या मुलीला पुढे कुठलीही वेळ येऊ द्या, तिला ती सामोरं जाईल इतकं खंबीरपणे आत्तापासूनच उभं राहण्यासाठी तिला शिक्षण द्यायचं. या आल्यानंतर त्या साहेबांनी जी आपल्याला माहिती सांगितलेली आहे की महिलांसाठी ज्या काही शासकीय योजना आहेत, पण खरं सांगता येईल साहेब की आता सध्या आमच्याकडे पदं आहेत, आमच्याकडे सध्या खूप महिला अशा येतात की त्यांना खूप गरज आहे आणि त्यांच्यापर्यंत काही शासकीय योजना पोहोचत नाही किंवा ज्या एकल महिलांच्या बाबतीत जे काही मानधन मिळतं ते पण मिळत नाहीये. तर अशा खूप महिला आमच्याकडे रोज विषय घेऊन येतात. आज या ठिकाणी बसल्यानंतर तुमच्याकडनं बरीचशी माहिती आम्हाला कळाली आणि आता यापुढे आम्ही पण तुमच्या संपर्कात राहू. महिलांच्यासाठी काम करण्याची आमच्या सर्व नगरसेवकांची खूप मोठी तयारी आहे. आजच्या या कार्यक्रमातून आपण खूप प्रेरणा घेता येईल. आज या ठिकाणी आमच्या सर्व माता भगिनी निश्चितपणे आलेल्या आहेत, त्यांचे सर्वांचं मनपूर्वक मी आभार करते आणि या फाउंडेशनला, आमच्या महिला बाल कल्याणला पण खूप खूप त्यांच्या मनापासून आभार मानते.
40 वयाच्या आतील खूप महिला आहेत. म्हणजे हा जो मी आकडा सांगता राज्याचा आकडा आहे 70 लाख, त्यापैकी 20% महिला आहेत 40 वयाच्या आतल्या आहेत. तर आम्ही त्यांना पुनर्विवाह करण्यासाठी आम्ही त्यांना तयार करतोय. मग नाशिक झेडपीने काय केलं, आमची मान्य केली की ज्यांचे पुनर्विवाह होतील, जो पुरुष समोरच्या महिलेच्या मुलाचा स्वीकार करेल त्या मुलांच्या नावावर प्रत्येकी 50,000 रुपयाची FD नाशिक झेडपी करायला तयार झाली. त्यांनी 70 लाख रुपये बाजूला काढून सुद्धा ठेवलेले आहेत आणि त्या ठिकाणी आम्ही पहिला वधूवर मेळावा आम्ही त्या ठिकाणी घेतलेला आहे. आणि विशेष म्हणजे त्या मेळाव्यात लग्न सुद्धा जमलं, ते देखील सांगायला आम्हाला ती देखील महिला एकल होती. त्या महिलेचं वय होतं 60, महिलेचं वय 60 होतं आणि पुरुषाचं वय 65 होतं. असं लग्न आम्ही त्याच वधूवर मेळाव्यात त्या ठिकाणी जमवलेलं आहे. तर मला सांगायचं हे की जसं नाशिक झेडपीने योजना काय दिली की म्हणजे जे पुरुष त्या महिलांच्या मुलांचा स्वीकार करते त्यांनी प्रत्येकी 50,000 रुपयाची FD त्यांनी जाहीर पण केली, त्यांनी पैसे देखील काढून ठेवले. तसे जेवढे काही पुनर्विवाह जमतील ते म्हणजे आम्ही तेवढे लग्न झेडपीमार्फत लावून देऊ. तर असे वेगवेगळे उपक्रम आपल्याकडे आहेत. म्हणजे असे बरेच विषय, याच्यापैकी किमान महापालिकेने 2-3 विषय तुम्ही नक्कीच स्वीकारता आणि तुम्ही त्याच्यावर म्हणजे आम्हाला मार्गदर्शन करता याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. आणि ते पूर्ण म्हणजे आयडल विषय असतील आपल्या राज्यासाठी. कारण काय जे काही हे कार्य चालतंय हे संपूर्ण कार्य आपल्या नगर जिल्ह्यातून चालत आहे. आदरणीय हिरण्य कुलकर्णी सर, प्रतिभा कुलकर्णी मॅडम, सोबत आमचे प्रकाश नितापे आहेत तालुका समन्वयक, दत्ता उरमुडे आहेत तालुका समन्वयक. आणि या सगळ्याच नगरसेवकांना या ठिकाणी बोलवायचंय. तर सर हा उपक्रम राबवतात, तर प्रथमतः त्यांचे सगळ्यांचे टाळ्या वाजून एकदा त्यांचे आभार मानले पाहिजे. ते अत्यंत चांगल्या पद्धतीने हा उपक्रम राबवतात आणि एक चांगलं काम त्यांच्या हातून घडतंय. एकल महिला म्हटलं की आत्ताच आपल्या इथे त्या 2 ताईंनी त्यांचं मनोगत व्यक्त केलं का एकल महिला म्हणजे पुरुष म्हणजे एक आधार आपला गेला तर महिला ही कोलमडली जाते. आणि त्या ताईंनी सांगितलं कुठंतरी या समाजामध्ये महिलांना खाली खेचण्याचं नाही तर कमी लेखण्याचं काम या करतात. का त्यांनी सांगितलं का माझ्या सासूबाई असतील, ननंदबाई असतील कुणी, त्याच मला नावं ठेवायचं, तू असं करू नको, तू मंगलसूत्र घालू नको, बांगड्या घालू नको. तर हे कुठंतरी थांबायला पाहिजे. आणि आज आपण पाहतो विधवा किंवा एकल महिलाच नाही तर आपण ज्या विवाहित जरी स्त्रिया असलो तरी तिने कुठेतरी टिकली लावली नाही किंवा बांगड्या घातल्या नाही तरी पण तिला ऐकावं लागतं. तर त्या ठिकाणी महिलांना ऐकावं लागतं. पण महिला जेव्हा सक्षम बनतील, स्वतःच्या पायावर जेव्हा त्या उभे राहतील आणि 2 पैसे कमवतील, तेव्हा कुठेतरी त्यांना या समाजामध्ये आदराचं स्थान भेटेल. आणि हे एक महिलाच करू शकते. आत्ताच दीपालीताईंनी आपल्याला अहिल्यादेवींचं उदाहरण दिलं. का अहिल्यादेवींचं म्हणजे पती गेले, त्याच्यानंतर मुलगा गेले, सासरे गेले, पण ते एकट्याही कुठं खचल्या नाही, खंबीरपणे उभ्या राहिल्या. आणि खंबीरपणे उभे राहिल्यामुळे आज आपण त्यांचं नाव आदराने या ठिकाणी घेतो. आणि आपल्या आत्ताच नगर शहराला पण त्यांचं नाव अहिल्यादेवी म्हणून आपण त्यांचं नाव दिलं आहे. खरंच कुठंतरी त्यांचा आपण आदर्श डोळ्यापुढे ठेवला पाहिजे का महिलांनी खचलं नाही पाहिजे. आता या ठिकाणी अनेक शासकीय योजना या ठिकाणी असतात. आत्ताच सरांनी सांगितले की कोरोना काळामध्ये 70,000 महिला एकल महिला आहेत. आणि हे मोठं म्हणजे गांभीर्याची बाब आहे का कुठंतरी एकल महिला म्हणजे विधवा महिलाच नाही किंवा अविवाहित असतील. आणि या ठिकाणी या महिलांनी कुठंतरी एकत्र आल्या, त्यांना बचत गट असतील किंवा शासनामार्फत अनेक योजना या ठिकाणी मिळतात, तर त्याचा लाभ पण आपण घेतला पाहिजे. आणि बचत गटाच्या माध्यमातून पाहिलं तर आपल्याला 25 लाखापर्यंत कर्ज हे मिळण्याचं काम शासनाद्वारे होतं. तर सगळ्या एकल महिला असतील त्या जर एकत्र येऊन आपल्या MIDC सारख्या क्षेत्रात पण मोठा उद्योग त्या उभा करू शकतात. आणि सरांनी आत्ता तुम्ही सांगितलं का तुम्ही नगरसेविका असताल किंवा मी महापौर म्हणून दीपालीताई असते, तर तुम्ही आमच्यासाठी काहीतरी करा का, जागेची सुविधा करा. दीपालीताईंनी सांगितलंच का आपण ते लेआउट तुम्ही आम्हाला द्या, आम्ही त्याच्यासाठी अवश्य प्रयत्न करू जेणेकरून महिला बचत गटाच्या महिला असतील ते तर छोटे छोटे स्टॉल उभारून
किंवा ज्या कला असतील महिलांमध्ये त्या एकत्र येऊन तुम्ही उद्योगधंदा सुरू करू शकता. या मेळाव्याचं चोख नियोजन फाउंडेशनचे अध्यक्ष गणेश लंघे, कार्याध्यक्षा जयश्री कुटे, साऊ समितीचे जिल्हाध्यक्ष आणि फाउंडेशनचे सचिव अशोक कुटे, प्रकाश इथापे, दत्तात्रय उरमुडे, अश्विनी झरेकर, सुजाता गोरे, अश्विनी जाधव, सावित्रा प्रशांत गायकवाड यांनी केलं. यावेळी उपसभापती वर्षा सानप, सर्व नगरसेविका रोशनी त्र्यंबके, अनिता शेटिया, सुजाता पडोळे, पौर्णिमा गव्हाळे, वर्षा काकडे, सुनीता कांबळे, मयुरी जाधव, कमल कोतकर, तालुका कृषी अधिकारी क्रांती चौधरी, उपजिल्हा महिला बालकल्याण अधिकारी संजय सांगळे, शहर बालविकास प्रकल्प अधिकारी महादेव जायभाय, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी प्रशांत गायकवाड यांसह मान्यवर हजर होते. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहिल्यानगर. सौंदर्य केवळ डोळ्यात नसतं, ते असतं दागिन्यांमध्येही. सोने, चांदी, हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स. पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन सोबत आता तुमच्या जवळ. लग्न कार्य असो, सण असो वा खास क्षण, ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने, खास तुमच्यासाठी. ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना. सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे, संगमनेरमध्येच आहे आता नवनवीन दागिने. आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स, अशोक चौक, संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. संपर्क 9372 012 044.